आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। गेल्या काही दिवसांपासून इस्रायलचे पंतप्रधान माफ करा, बातमी आहे पुण्यातून। तर पुण्यातील गॅस टंचाईची झळ आता थेट मंत्री आणि बड्या नेत्यांना बसू लागली आहे। पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसचं किचन गेल्या 3 दिवसांपासून गॅस अभावी रिकामं पडलेलं आहे। व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने शासकीय विश्रामगृहात गॅस संपलेला आहे आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना आणि मंत्र्यांना इंडक्शन शेगडीवर तयार केलेला चहा दिला जातोय। गेल्या 8 दिवसांपासून पुणे शहरात व्यावसायिक असेल किंवा घरगुती सिलेंडरचा तुथडा आपल्याला जाणवतोय आणि आपण जर पाहिलं तर सामान्य पुणेकरांपासून आता तर थेट शासकीय विश्रामगृहातले सुद्धा सिलेंडर जे आहेत ते संपलेले आहेत। मी सध्या पुण्यातल्या व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस म्हणजेच शासकीय विश्रामगृहात उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर एरवी खचाखच भरलेलं हे शासकीय विश्रामगृह जे आहे ते आज रिकामं आहे। याचं कारण म्हणजे इथला व्यावसायिक सिलेंडर जो आहे तो संपलेला आहे आणि पर्यायी आता इथल्या स्टाफनी जे आहे ते इंडक्शन जे कुकर आहे ते आणलेलं आहे। आपण जर पाहिलं तर शासकीय विश्रामगृह जे आहे ते अनेक नेत्यांनी किंवा जे प्रमुख मान्यवर आहेत ते या ठिकाणी मुक्कामी येत असतात। मात्र गेल्या काही 3 ते 4 दिवसांपासून इथला व्यावसायिक सिलेंडर जो आहे तो संपलेला आहे आणि त्यामुळे इथे येणारे जे मान्यवर आहेत किंवा प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्यासाठी हे इंडक्शन आणलंय। पण सामान्य पुणेकरांपासून या सगळ्या झळा ज्या आहेत त्या नेत्यांपर्यंत सुद्धा पोहोचू लागल्या आहेत। आपण जर पाहिलं तर शहरात व्यावसायिक सिलेंडर संपल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला होता, पण आता थेट शासकीय विश्रामगृहातच हा सिलेंडरचा तुथवडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला जाणवताना दिसतोय। त्यामुळे सामान्य पुणेकरांना बसलेल्या झळा आता थेट मंत्र्यांपर्यंत आणि नेत्यांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।